नमस्ते माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका अँड वेलकम टू अवर चॅनल उबंतू. क्लास 10 सायन्स पार्ट 1ला आपण सुरुवात केलेली आहे. त्यामध्ये केमिस्ट्रीचा अभ्यास आपण करत आहोत. केमिस्ट्रीचा पहिला चॅप्टर केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन ऑलरेडी कव्हर झालेला आहे. आता आपण मूव्ह होत आहोत नेक्स्ट चॅप्टरकडे. चॅप्टर नंबर 8, चॅप्टर नेम इज मेटलर्जी. माझ्या पायाला काही इंजुरी झालेली आहे, त्यामुळे काही दिवस मी उभी राहू शकणार नाही आहे. त्यामुळे पुढच्या काही व्हिडिओजमध्ये सगळे एक्सप्लेनेशन मला बसूनच द्यावं लागणार आहे. त्यामुळे तुम्हाला थोडंसं ॲडजस्ट इथे करावं लागणार आहे. सो मेटलर्जी हा वर्ड जर बघितला याच्यातून आपल्याला लगेच हिंट मिळते. समथिंग रिलेटेड टू मेटल. सो त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. सो मेटलच्या चॅप्टरमध्ये बेसिकली आपल्याला काय काय बघायचं आहे, मेटल आणि नॉन मेटल याच्या फिजिकल प्रॉपर्टी आणि केमिकल प्रॉपर्टीचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आता फिजिकल प्रॉपर्टी म्हणजे काय, जनरली अपीरियन्स कसं असतं, साईज कशी असते, शेप कसा असतो किंवा कलर कसा असतो, याला आपण बोलतो फिजिकल प्रॉपर्टीज. फिजिकल प्रॉपर्टीचा अभ्यास आपण प्रिव्हियस क्लासमध्ये सुद्धा केलेला आहे. या फिजिकल प्रॉपर्टी आपल्याला मेटल आणि नॉन मेटल दोघांसाठी बघायची आहे. केमिकल प्रॉपर्टी काय आहे त्यासुद्धा बघायची आहे. त्यानंतर आपण केमिकल रिॲक्शन इक्वेशन या चॅप्टरमध्ये एक डिस्प्लेसमेंट रिॲक्शन बघितलेली आठवत असेल तुम्हाला. त्या डिस्प्लेसमेंट रिॲक्शनच्या वेळेस काय होत होतं बेसिकली की एक मेटल दुसऱ्या मेटलला रिप्लेस करत होता. सो ही रिप्लेसमेंट कोणत्या बेसिसवर होते त्यावेळेस मी सांगितलं की त्यासाठी आपल्याला एक सिरीज रिफर करावी लागते. त्या सिरीजला आपण बोलतो रिॲक्टिव्हिटी सिरीज. तर ह्या रिॲक्टिव्हिटी सिरीजचा अभ्यास आपल्याला या चॅप्टरमध्ये करायचा आहे. करोजन ज्याचा अभ्यास आपण त्या चॅप्टरमध्ये केला आहे त्याचा डिटेल अभ्यास परत आपल्याला इथे या चॅप्टरमध्ये करायचा आहे. या व्यतिरिक्त एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे मेटलर्जी. मेटलर्जी म्हणजे बेसिकली काय, आता मेटल वगैरे जे असतं हे नॅचरल रिसोर्सेसमधून आपल्याला मिळतं, पण ते असे काही रेडीमेड अवेलेबल असतं का नाही, आपल्याला त्याच्यावरती काहीतरी प्रोसेस करावी लागते. काही स्टेजेसमधनं हे सगळं पास होतं आणि त्यानंतर आपल्याला प्रॉपर किंवा प्युअर मेटल मिळतं. मग या स्टेजेस कोणत्या आहे, प्रोसेसेस कोणत्या आहे, या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला इथे करायचा आहे. सो थोडक्यात जर बघितलं मेटलर्जी हा जरा थेरॉटिकल चॅप्टर आहे, त्यामुळे मुलांना बऱ्याचदा बोरिंग वाटतं की काय हे कसला प्रोसेस आहे, कोणत्या स्टेजेस आहे. बट हे बिलकुल बोरिंग नाही, खूप इंटरेस्टिंग आहे. तुम्ही याची थेअरी समजून घ्या. त्यानंतर या सगळ्या हे ज्या स्टेजेस आहे मेटलर्जीमध्ये ज्या स्टेजेस तुम्हाला दिलेल्या आहे एक्स्ट्रॅक्शनचा म्हणा किंवा बाकी काही, तर याचे इंडस्ट्रीमध्ये असणारे व्हिडिओज यूट्यूबवरती अवेलेबल आहे, इंटरनेटवरती अवेलेबल आहे. ते व्हिडिओज तुम्ही बघा, तुम्ही बरोबर त्या गोष्टी रिलेट करू शकता आणि तुम्हाला ते खूप जास्त इंटरेस्टिंग वाटणार आहे. सो साधारण या चॅप्टरचे 9 ते 10 व्हिडिओज असतील टू कव्हर थेअरी. त्यानंतर एक व्हिडिओ असेल समरीचा, ज्यामध्ये आपण काय काय बघितलं त्याचे एक क्विक रिव्हिजन आपण करणार आहोत. आणि एक व्हिडिओ असेल चॅप्टरच्या खाली जे क्वेश्चन दिलेले आहेत त्या क्वेश्चनचं सोल्युशन आपण तिथे डिस्कस करणार आहोत. प्लस त्या सोल्युशनची जी PDF असणार त्या PDFची लिंकसुद्धा त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळणार आहे. आय होप मेटलर्जी चॅप्टरचा एक बेसिक अंदाज तुम्हाला आलेला आहे. सो आपण सगळ्यात आधी फर्स्ट पार्ट बघणार आहोत, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल अँड नॉन मेटल. सो ते सुरू करण्याआधी बुकमध्ये थोडंसं काही इंट्रोडक्शन दिलेलं आहे ते सुद्धा आपण डिस्कस करूया. आपल्याला माहिती आहे की पृथ्वी किंवा अर्थ खूप साऱ्या अब्जावधी वर्षापूर्वी बनलेली आहे किंवा अर्थची निर्मिती अब्जावधी वर्षापूर्वी झालेली आहे असं आपण बोलतो. अर्थ इज फॉर्म्ड अराउंड 4.5 बिलियन इयर्स अगो असं आपण बोलतो. सो आता ह्या अर्थमध्ये डिफरंट जिओलॉजिकल प्रोसेसेस चालू राहतात, काही नाही काही प्रोसेसेस इथे चालू राहतात. या प्रोसेसेसमुळे लिक्विड प्रोड्यूस होता, गॅस प्रोड्यूस होता किंवा ओरसुद्धा मिळतं. ओर म्हणजे काय, ज्याला मराठीमध्ये आपण बोलतो खनिज, याची निर्मिती होत असते. आपल्या अराउंडला खूप सारे सबस्टन्सेस असतात. या सबस्टन्सेसला आपण एलिमेंट बोलू शकतो किंवा कंपाऊंड बोलू शकतो. एलिमेंट आणि कंपाऊंड सुद्धा आपण प्रिव्हियस क्लासमध्ये याचा अभ्यास केलेला आहे. सो आता काय झालेलं आहे की एवढे सारे एलिमेंट्स प्रेझेंट आहे, मग त्याचा अभ्यास कसा करायचा. म्हणून जे काही एलिमेंट्स आपल्या अवतीभोवती प्रेझेंट आहे हे क्लासिफाय केले जातात इंटू 3 कॅटेगरीज. एक आहे मेटल, एक आहे नॉन मेटल आणि थर्ड वन इज मेटलॉइड. आता या क्लासिफिकेशनची गरज काय असते, ज्यावेळेस खूप साऱ्या गोष्टी असतात त्या गोष्टी आपण काय करतो, सॉर्टिंग करतो. थोडक्यात आपण काय करतो, जर सपोज त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे तो आपण तो क्लासिफाय करतो किंवा कॅटेगरीमध्ये डिवाइड करतो काहीतरी क्रायटेरियाच्या बेसिसवरती. किंवा अगदी सिंपल एक्झाम्पल जर घेतलं की सपोज तुम्ही मार्केटमध्ये गेले, बाजारात गेले आणि तुम्ही शॉपिंग करून घरी आले. मग शॉपिंग करून घरी आलं तुम्ही त्या बॅग्स तशाच ठेवता का नाही, तुम्ही काय करता ते सेग्रिगेट करता किंवा सेपरेट करता किंवा क्लासिफाय करता. फॉर एक्झाम्पल सपोज जर भाजीपाला आणला असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवणार, किराणाच्या वस्तू असेल त्या किचनमध्ये ठेवणार, काही कपडे असेल तर ते कबर्डमध्ये ठेवणार. म्हणजे इथे तुम्ही काय करताय, कॅटेगरी करताय सामानाची, म्हणजे काहीतरी एक क्रायटेरियाच्या बेसिसवरती तुम्ही त्याला सेपरेट करताय, सेग्रिगेट करताय. त्याच पद्धतीने एवढे सारे एलिमेंट प्रेझेंट आहे की मग या एलिमेंटचा अभ्यास कसा करायचा. सो त्यासाठी त्याला क्लासिफाय केलेलं आहे किंवा कॅटेगरीमध्ये डिवाइड केलेलं आहे. सो एलिमेंट्स आर क्लासिफाईड इंटू मेटल, नॉन मेटल अँड मेटलॉइड. 3 कॅटेगरीमध्ये डिवाइड केलेलं आहे. हे सगळं तुम्हाला माहिती आहे. आता मेटल धातू, नॉन मेटल अधातू आणि मेटलॉइड म्हणजे काय असतं की असे काही एलिमेंट्स असतात की ज्याच्या प्रॉपर्टी मेटल पण नसतात आणि नॉन मेटल पण नसतात. इन बिटवीन त्याच्या प्रॉपर्टीज असतात. मेटल आणि नॉन मेटलच्या इन बिटवीन त्याच्या प्रॉपर्टीज असतात, त्याला आपण बोलतो मेटलॉइड. सो बेसिकली आपल्याला या चॅप्टरमध्ये मेटल आणि नॉन मेटलचाच अभ्यास करायचा आहे. सो फर्स्ट इज फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स. त्यामध्ये फर्स्ट प्रॉपर्टी आपल्याला दिलेली आहे दॅट इज स्टेट. आपण ज्यावेळेस मेटल बोलतो तर जनरली मेटल म्हटलं आपल्या डोळ्यासमोर सॉलिड स्टेट येते, कारण मोस्ट ऑफ द मेटल हे सॉलिड स्टेटमध्ये असतात.
त्यामुळे मेटलची स्टेट कोणती असते, मेटल मोस्टली सॉलिड्स असतात. यामध्ये सुद्धा काही एक्सेप्शन आहे. फर्स्ट एक्सेप्शन आहे मर्क्युरी. मर्क्युरी आपल्याला माहिती आहे, मर्क्युरी ज्याला आपण बोलतो Hg, लिक्विड असतं ॲट रूम टेम्परेचर, आणि गॅलियम सुद्धा रूम टेम्परेचरला लिक्विड असतो. सो जर तुम्हाला फिजिकल प्रॉपर्टी ऑफ मेटल विचारलं, फर्स्ट प्रॉपर्टी आपण सुरुवात कशापासून करणार, फिजिकल प्रॉपर्टीची आपण सुरुवात करणार स्टेटपासून. मेटलची स्टेट कशी असते, मेटल मोस्टली सॉलिड स्टेटमध्ये असतात. यासाठी काही एक्सेप्शन आहे. एक्सेप्शन काय, मर्क्युरी आणि गॅलियम. ओके, हे झालं स्टेट. सेकंड प्रॉपर्टी इज लस्टर. लस्टर म्हणजे काय, ज्याला आपण मराठीमध्ये बोलतो चकाकी. जनरली मेटलला लस्टर असतं, मेटल लस्टर्स असतं किंवा मेटलला चकाकी असते असं आपण बोलतो. सो जे शायनी अपिअरन्स असतं, शायनी अपिअरन्स, त्याला आपण बोलतो लस्टर. मेटलला लस्टर असते, हे तर आपल्याला माहिती आहे. इट डिक्रीजेस ऑन एक्सपोजर टू ऑक्सिजन, मॉइश्चर, रिॲक्टिव्ह गॅसेस. जसं जसं मेटलचं एक्सपोजर होणार आहे ऑक्सिजनसोबत, मॉइश्चर म्हणजे काय, वातावरणामध्ये जे वॉटर असतं त्याच्यासोबत किंवा रिॲक्टिव्ह गॅसेससोबत, तसं तसे त्याची लस्टर किंवा शायनिंग कमी होतं. हे आपण बघितलेलंच आहे की जर सपोज आपण काही नवीन भांडे आणले, ठीक आहे, जसं जसं टाइम जाईल तसे तसे त्या भांड्यांची शाईन कमी होत जाते. का कमी होते, कारण तिथे रिॲक्शन होते मेटलचे विथ अदर फॅक्टर्स. सो सेकंड प्रॉपर्टी काय आहे की मेटल जे असतात, मेटलला लस्टर असते. पहिली प्रॉपर्टी स्टेटबद्दल आपण लिहिणार, मेटल मोस्टली सॉलिड स्टेटमध्ये असतात. त्यानंतर आपण लिहिणार की मेटल दे आर शायनिंग किंवा दे हॅव शायनिंग अपिअरन्स. एक्झाम्पल किंवा यालाच आपण काय बोलतो, लस्टर. त्याला आपण काय बोलतो, लस्टर. त्यानंतर अजून दोन इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे, त्याला आपण बोलतो डक्टिलिटी अँड मॅलेबिलिटी. या सगळ्या प्रॉपर्टी तुम्हाला माहिती आहे, डक्टिलिटी अँड मॅलेबिलिटी, किंवा आपण असं बोलतो मेटल्स आर डक्टाईल ऑर मेटल्स आर मॅलेबल. डक्टिलिटी आणि मॅलेबिलिटी म्हणजे काय, एखादा सबस्टन्स किंवा एखादं मटेरियल जे आहे त्यापासून जर आपण वायर बनवू शकलो, तारा बनवू शकलो, वायरचं आपण बनवू शकलो, तर आपण बोलतो की ते जे मटेरियल आहे ते मटेरियल डक्टाईल आहे. ठीक आहे, म्हणजे डक्टिलिटी म्हणजे काय, सपोज आपण जर तारा बनवू शकलो, वायर बनवू शकलो, तर त्या केसमध्ये आपण बोलतो की ते जे मटेरियल आहे ते मटेरियल डक्टाईल आहे किंवा ह्या प्रॉपर्टीला आपण बोलतो डक्टिलिटी. मॅलेबिलिटी म्हणजे काय, सपोज ते मटेरियल जर आपण ठोकून त्याचे पत्रे बनवू शकलो, जर त्याचे पत्रे बनवू शकलो, तर आपण असं बोलतो ते जे मटेरियल आहे ते मटेरियल आहे मॅलेबल. त्याला आपण काय बोलतो, ते मटेरियल आहे मॅलेबल. सो मेटल जे आपल्याला माहिती आहे की आपण जे आपल्या घरामध्ये जे इलेक्ट्रिसिटीची लाईन असते त्यामध्ये वायर यूज केलं जातं, बरोबर. वायर मेटलचेच असतात. त्यामुळे मेटल दे आर ऑलवेज डक्टाईल अँड दे आर ऑलवेज मॅलेबल. ठीक आहे. सो नेक्स्ट प्रॉपर्टी अबाउट डक्टिलिटी अँड मॅलेबिलिटी, मेटल्स कॅन बी ड्रॉन इन टू वायर्स अँड दे कॅन बी हॅमर्ड इन टू शीट. मेटल्सपासून आपण वायर बनवू शकतो, तारा बनवू शकतो, किंवा त्याला आपण ठोकून हॅमरिंग करून आपण शीटसुद्धा बनवू शकतो. ही प्रॉपर्टी आहे डक्टिलिटी, ही प्रॉपर्टी आहे मॅलेबिलिटी. तुम्हाला हे माहिती असेल, तुम्ही वाचलं असेल कुठे की जर मी 1 ग्रॅम गोल्ड घेतलं, 1 ग्रॅम ऑफ गोल्ड, ठीक आहे, गोल्ड मेटल आहे, गोल्डला डक्टिलिटी आहे, तर ह्या 1 ग्रॅम गोल्डपासून अराउंड 2 किलोमीटर टू 3 किलोमीटर एवढ्या लेंथची वायर किंवा तार मी बनवू शकते. 2 ते 3 किलोमीटर एवढ्या लेंथची वायर 1 ग्रॅम गोल्डपासून बनवू शकतो. ठीक आहे, एवढं डक्टाईल ते मटेरियल आहे. ठीक आहे, समजलं काय काय प्रॉपर्टी आपण बघितल्या. आपण बघतो फिजिकल प्रॉपर्टीज मेटलच्या. सगळ्यात आधी आपण सुरुवात करणार कोणत्या स्टेटमध्ये मेटल असतं, मोस्टली सॉलिड स्टेटमध्ये असतं, त्याचे एक्सेप्शन सुद्धा मेन्शन करायचे. त्यानंतर 3 प्रॉपर्टी तुम्ही कंबाईन लक्षात ठेवू शकता की मेटल लस्ट्रस असतं किंवा त्याला शायनिंग असते. त्यानंतर बाकीच्या 2 प्रॉपर्टी कोणत्या, डक्टाईल असतं आणि मॅलेबल असतं. डक्टाईल म्हणजे त्यापासून वायर बनवता येतात, आणि मॅलेबिलिटी म्हणजे काय, ते ठोकून किंवा हॅमर करून त्याच्यापासून शीट किंवा पत्रे बनवता येतात. या 3 प्रॉपर्टी तुम्ही एकत्र लक्षात ठेवू शकता. नाव नेक्स्ट प्रॉपर्टी कंडक्टिव्हिटी. मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. मेटल हीट आणि इलेक्ट्रिसिटीचे गुड कंडक्टर असतात. जसं मी बोलली की कॉपर वायर इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करण्यासाठी कॉपर वायर यूज केली जाते. कॉपर इज अ मेटल. सो मेटल दे आर गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, गुड कंडक्टर ऑफ हीट सुद्धा. जे भांडे असतात आपल्या घरामध्ये, किचनमध्ये आपण जे भांडे वापरतो, गुड कंडक्टर ऑफ हीट, दे आर मेटल. सो ही प्रॉपर्टी तिथे यूज केली जाते. ठीक आहे, समजते. नाव नेक्स्ट प्रॉपर्टी हार्डनेस. जनरली मेटल्स आर हार्ड. सॉलिड स्टेटमध्ये जनरली मेटल हार्ड असणार आहे. याला एक्सेप्शन आहे, याला काही अपवाद आहे. फॉर एक्झाम्पल Li, Na अँड K दीज आर सॉफ्ट मेटल. Li म्हणजे काय, लिथियम, Na सोडियम, आणि K म्हणजे काय, पोटॅशियम. हे तुम्हाला माहिती असेल. लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम हे याला एक्सेप्शन आहे का, हे जे मेटल आहे हे मेटल हार्ड नाही आहे, हे मेटल सॉफ्ट असतं. सॉफ्ट एवढे सॉफ्ट असतं की आपण नाईफ घेऊन किंवा सुरी घेऊन आपण ते कटसुद्धा करू शकतो, एवढा त्याचा सॉफ्टनेस असतो.
सो हे एक्सेप्शन तुम्ही इथे देऊ शकता. इन जनरल मेटल हार्ड असतं, कारण सॉलिड स्टेट आहे त्यामुळे आपण म्हणू शकतो की इन जनरल मेटल हार्ड असतं. बट यामध्ये एक्सेप्शन असतात. लिनाक LINAK दिस आर सॉफ्ट मेटल. इवन यू कॅन कट दिस मेटल विथ द हेल्प ऑफ नाईफ. नाईफचा यूज करून तुम्ही कट करू शकता. ठीक आहे. दिस इज अबाउट हार्डनेस. देन मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट. युजली मेटलचा मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट हाय असतो. युजली वर्ड आला म्हणजेच काय इथे काहीतरी एक्सेप्शन असणार आहे. काय एक्सेप्शन आहे? लो मेल्टिंग पॉईंट असणारे सुद्धा काही मेटल असतात. काही मेटलचा मेल्टिंग पॉईंट लो असतो. एक्झाम्पल NaK Ag and Ga. Na सोडियम, K सोडियम, देन पोटॅशियम, Ag मर्क्युरी आणि Ga काय गॅलियम. हे एक्सेप्शन तुम्ही लिहू शकता. आणि हायेस्ट मेल्टिंग पॉईंट असणारा मेटल कोणता आहे? टंगस्टन. टंगस्टनचा मेल्टिंग पॉईंट आहे 3422 डिग्री सेल्सिअस. हे आपण क्लास 9 मध्ये बघितलेलं की बल्बचे जो फिलामेंट असतो त्यामध्ये टंगस्टन मटेरियल यूज केलं जातं. का? कारण त्याचा मेल्टिंग पॉईंट एवढा हाय आहे, एवढं टेम्परेचर तो विस्टँड करू शकतो बिफोर मेल्टिंग, त्यामुळे टंगस्टनचा यूज तिथे केला जातो. तर हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता. अँड देन सोनोरिटी. सोनोरिटी म्हणजे काय? आपल्या देवघरामध्ये घंटा असते बरोबर. ती घंटा मेटलची बनलेली असते. ज्यावेळेस आपण ती घंटा वाजवतो म्हणजे आपण काय करतो? थोडक्यात मेटलचे दोन पार्ट एकमेकांवर आदळत आहोत. त्या केसमध्ये आवाज प्रोड्यूस होतो. किंवा तुमच्या शाळेमध्ये जी घंटा असते, इलेक्ट्रिक बेल नाही, जे नॉर्मल घंटा असते शाळेमध्ये ती सुद्धा मेटलचीच बनलेली असते. ज्यावेळेस मेटल आदळतो त्यावेळेस आवाज येतो. तर ही जी प्रॉपर्टी असते याला बोलतात सोनोरिटी. सो मेटल्स आर सोनोरस. आपण असं बोलतो मेटल्स आर सोनोरस. वाय? बिकॉज इट प्रोड्युसेस साऊंड वेन स्ट्रक. ज्यावेळेस ते आदळतात त्यावेळेस साऊंड प्रोड्यूस होतो. सो एवढ्या प्रॉपर्टीज तुम्हाला मेटलच्या लक्षात ठेवायच्या आहे. ठीक आहे. राहतील लक्षात. जर तुम्हाला फिजिकल प्रॉपर्टीज विचारल्या तर लगेच समजलं पाहिजे फिजिकल म्हणजे काय? कलर कसा दिसतं, कशी साईज आहे, किंवा मेल्टिंग पॉईंट काय आहे, बॉइलिंग पॉईंट काय आहे, सॉफ्ट आहे का हार्ड आहे, या सगळ्या गोष्टी फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये आपल्याला मेन्शन करायच्या. सो फिजिकल प्रॉपर्टी ऑफ मेटल आपण सगळ्यात आधी सुरुवात करणार स्टेटपासून. मोस्टली सॉलिड, काही एक्सेप्शन असतात. स्टेट झाल्यानंतर नेक्स्ट 3 प्रॉपर्टी तुम्ही सोबत लक्षात ठेवू शकता. लस्टर, देन डक्टिलिटी अँड देन मॅलेबिलिटी. लस्टर, डक्टिलिटी अँड मॅलेबिलिटी. त्यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टी अबाउट कंडक्टिव्हिटी. आपल्याला माहिती याचे ॲप्लिकेशन तुम्ही लक्षात ठेवू शकता. गुड कंडक्टर ऑफ हीट आहे, गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे. सो कंडक्टिव्हिटी ही सुद्धा एक प्रॉपर्टी असणार आहे. मेटल जनरली हार्ड असतात. सॉलिड स्टेटमध्ये आहे त्यामुळे जनरली मेटल हार्ड असणार आहे. बट यामध्ये काही एक्सेप्शन आहे. जेव्हा जनरली बोलत आहे मी म्हणजे काहीतरी एक्सेप्शन असणार आहे. जनरली युजली बोलते म्हणजे एक्सेप्शन असणार आहे. सो जनरली ते हार्ड असतं. एक्सेप्शन LINAK लिनाक. सॉफ्ट मेटल असतं. नाईफचा यूज करून सुद्धा आपण कट करू शकतो. अँड देन नेक्स्ट इज मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट. जनरली हाय मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट असतात. एक्सेप्शन लो मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंटचे हे. आणि त्यामध्ये हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. हायेस्ट मेल्टिंग पॉईंट असणारा मेटल कोणता आहे? टंगस्टन 3422 डिग्री सेल्सिअस. अँड देन लास्ट सोनोरिटी. ठीक आहे. मेटल्स आर सोनोरस. एवढ्या प्रॉपर्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. आता ह्याच बेसिसवरती आपल्याला बघायचं आहे नॉन मेटलच्या प्रॉपर्टी, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल. नॉन मेटल म्हणजे कार्बन किंवा सल्फर तुम्ही लक्षात ठेवू शकता. कार्बन और सल्फर या टाईपचे जे एलिमेंट असतात किंवा जे सबस्टन्सेस असतात त्याला आपण बोलतो नॉन मेटल. सो फर्स्ट प्रॉपर्टी आपण अगेन सेमच पॅरामीटर कन्सिडर करणार. पहिली असणार आहे स्टेट. पहिली प्रॉपर्टी कोणती असणार आहे? स्टेट. सो फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल. फर्स्ट इज स्टेट. मोस्टली गॅसेस आहे ऑर सॉलिड. मेटल जे असतात ते मोस्टली कोणत्या स्टेटमध्ये असतात? गॅसेस किंवा सॉलिड स्टेटमध्ये असतात. मोस्टली गॅसेस ऑर सॉलिड. मोस्टली आहे म्हणजे एक्सेप्शन असणार आहे. एक्सेप्शन ब्रोमिन. ब्रोमिन रूम टेम्परेचरला लिक्विड स्टेटमध्ये असतो. ठीक आहे. मोस्टली मेटल्स आर मोस्टली नॉन मेटलची स्टेट कोणती असते? गॅसेस ऑर सॉलिड. एक्सेप्शन लिक्विडचं कसलं? ब्रोमिनचं. देन नेक्स्ट आपण पॅरामीटर काय कन्सिडर केलं? लस्टर, डक्टिलिटी अँड मॅलेबिलिटी. नॉन मेटलला लस्टर नसतो. नॉन मेटलला लस्टर नसतो. सो दे आर नॉट लस्टर्स. डल अपिअरन्स असतो. एक्सेप्शन आयोडीन, इट हॅज मेटॅलिक लस्टर. आयोडीनला मेटॅलिक लस्टर असतो. बट इन जनरल नॉन मेटल जे असतात याचा अपिअरन्स डल असतो किंवा आपण असं बोलू शकतो दे आर नॉट लस्टर्स. ते लस्टर्स नसतात. नेक्स्ट इज डक्टिलिटी अँड मॅलेबिलिटी. सो नॉन मेटल जे असतात ते डक्टाईल सुद्धा नसतात आणि मॅलेबल सुद्धा नसतात. जर तुम्ही हेच एक्झाम्पल घेतलं, डक्टिलिटी म्हणजे काय? त्यापासून वायर बनवता येणं. आणि मॅलेबिलिटी म्हणजे काय? ते ठोकून त्यापासून पत्रा बनवता येणं. हे नॉन मेटल ब्रिटल असतात. ब्रिटल म्हणजे काय? ठिसूळ असतात. त्यामुळे त्यापासून आपण पत्रे सुद्धा बनवू शकत नाही. इव्हन आपण वायर सुद्धा बनवू शकत नाही. सो अबाउट डक्टिलिटी अँड मॅलेबिलिटी, नॉन मेटल्स आर ब्रिटल. ब्रिटल म्हणजे ठिसूळ. दे कॅन ब्रेक इझिली. ते इझिली ब्रेक होऊ शकतात. देअरफॉर दे आर नॉट डक्टाईल, नॉट मॅलेबल. ओके. देन आपण नेक्स्ट बघितलं अबाउट कंडक्टिव्हिटी. पुअर कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. नॉन मेटल्स आर पुअर कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. मेटल गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. एक्सेप्शन ग्राफाइट. ग्राफाइट इज गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. यामध्ये एक्सेप्शन आहे ग्राफाइटचं की जे आहे इलेक्ट्रिसिटीचं गुड कंडक्टर. हार्डनेस जनरली सॉफ्ट. नॉन मेटल जनरली सॉफ्ट असतात. एक्सेप्शन डायमंड.
दॅट इज हार्डेस्ट नॅचरल सबस्टन्स. आता डायमंड जो आहे, डायमंड कार्बन हार्डेस्ट नॅचरल सबस्टन्स आहे, हार्डेस्ट नॅचरल सबस्टन्स आहे आणि तो आहे नॉन मेटल. त्यामुळे हे तुम्हाला लक्षात ठेवावंच लागणार आहे. नॉन मेटल आहे डायमंड, तरीसुद्धा तो हार्डेस्ट नॅचरल सबस्टन्स आहे. ओके, हे आहे याचं एक्सेप्शन. देन मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट युजली लो. देन सोनोरिटी, नॉन सोनोरस, डू नॉट प्रोड्यूस साऊंड वेन स्ट्रक. नॉन मेटल जेव्हा स्ट्रक होता त्यावेळेस साऊंड प्रोड्यूस करत नाही, त्यामुळे नॉन सोनोरस. ठीक आहे, समजलं मेटल नॉन मेटल. तर आता या व्यतिरिक्त सुद्धा अजून बऱ्याचशा प्रॉपर्टीज आहे, फिजिकल प्रॉपर्टीज आहे, डेन्सिटी म्हणा किंवा अजून काही पॅरामीटर्सच्या बेसिसवरती. बट आपल्याला सध्या टेक्स्टबुकमध्ये जेवढं दिलेलं आहे आपण तेवढाच अभ्यास करणार आहोत. एकदा आपण रिव्हिजन करूया मेटल आणि नॉन मेटल. आपण कोणते कोणते पॅरामीटर बघितले. पहिलं आपण सुरुवात केलेली स्टेटपासून. मेटल जनरली सॉलिड, एक्सेप्शन लिक्विडचा. नॉन मेटल गॅसेस ऑर सॉलिड. त्यानंतर सेकंड आपण बघितलं लस्टर. मेटलला लस्टर असतं, नॉन मेटल लस्टर्स नसता. यामध्ये एक्सेप्शन आहे आयोडीनचा. त्यानंतर थर्ड प्रॉपर्टी आपण बघितली डक्टिलिटी. त्यानंतर बघितली मॅलेबिलिटी. मेटल डक्टाईल सुद्धा असतं, मॅलेबल असतं. नॉन मेटल जे असतात ते ब्रिटल असतात, त्यामुळे डक्टिलिटी सुद्धा नाही आहे त्यामध्ये किंवा मॅलेबिलिटी सुद्धा नाही आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण बघितलं अबाउट कंडक्टिव्हिटी. मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी अँड दिज आर पुअर कंडक्टर. एक्सेप्शन ग्राफाइट. ग्राफाइट इज गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. त्यानंतर आपण बघितलं अबाउट हार्डनेस. आता तुम्ही हार्डनेस आणि स्टेट एकमेकांसोबत लिंक करू शकता. हार्डनेस जनरली दे आर सॉफ्ट. मेटलसाठी आपण लिहित होतो जनरली मेटल्स आर हार्ड. यामध्ये एक्सेप्शन डायमंड इज हार्डेस्ट नॅचरल सबस्टन्स. त्यामध्ये आपण बोलत होतो की मेटल हार्ड असतात. एक्सेप्शन लिनाक LINAK की जे खूप सॉफ्ट असतं, आपण नाईफने सुद्धा कट करू शकतो. देन नेक्स्ट इज मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट. त्या ठिकाणी युजली हाय असतो, काही एक्सेप्शन आहे, इथे युजली लो असतो. मेटल जे असतं ते सोनोरस असतं, आवाज येऊ शकतो ज्यावेळेस स्ट्रक होतं तेव्हा. आणि नॉन मेटल जे असतात ते नॉन सोनोरस असतात, दे डू नॉट प्रोड्यूस साऊंड व्हेन स्ट्रक. तर एवढ्या प्रॉपर्टीज कंपॅरेटिव्ह फॉर्ममध्ये तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. आणि त्यानंतर नेक्स्ट आहे मेटलॉइड. मेटलॉइडचा आपल्याला अभ्यास करायचा नाही, बट मेटलॉइड म्हणजे काय ते माहिती पाहिजे म्हणून जस्ट त्याची इथे डेफिनेशन लिहिलेली आहे. मेटलॉइड म्हणजे काय? मेटलॉइड म्हणजे ते मेटलसुद्धा नसता, नॉन मेटलसुद्धा नसता, म्हणजे ते ह्या कॅटेगरीला पण बिलॉंग नाही करत किंवा या कॅटेगरीला पण बिलॉंग करत नाही. तर त्याच्या प्रॉपर्टीज ह्या दोघांच्या इन बिटवीन असतात, त्याला आपण बोलतो मेटलॉइड. सो मेटलॉइड मीन्स सम एलिमेंट सच ॲज काही एलिमेंट सच एज आर्सेनिक, सिलिकॉन, जर्मेनियम, अँटीमनी हॅव प्रॉपर्टीज विच आर इंटरमिडिएट बिटवीन मेटल अँड नॉन मेटल. ज्याच्या प्रॉपर्टी मेटल आणि नॉन मेटलच्या प्रॉपर्टीच्या इन बिटवीन असतात. सो असे जे एलिमेंट असतात आर्सेनिक, सिलिकॉन किंवा अँटीमनी किंवा जर्मेनियम, त्याला आपण बोलतो मेटलॉइड. सच एलिमेंट्स आर कॉल्ड ॲज मेटलॉइड. त्याला आपण काय बोलतो? मेटलॉइड.